वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं रिसोड तालुक्यातील शेलू, खडसे आणि वाकत तसंच बाळखेड परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। शेकडो हेक्टर शेतातील पिकांचंही नुकसान झालंय आणि याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। वाशिम जिल्ह्यात मागील 12 ते 13 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मी सध्या वाशिमच्या बाळखेड वाकत परिसरात आहे। या ठिकाणी हे जे आपण पाहू शकता, मी सध्या पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उभा आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तरी नदी जे पैनगंगा नदी तुथडी भरून वाहत आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांची जी शेकडो हेक्टर जमीन आहे ती संपूर्ण जमीन पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण जे नदीचं जे पात्र आहे ते तुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येते। या ठिकाणी बाळखेड आहे, या ठिकाणी वाकत परिसर आहे। त्यामुळे या बाळखेडचा जो संपर्क आहे तो काल रात्रीपासून 8 तासापासून संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जाणारे येणारे जे वाहन आहेत त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना देखील या ठिकाणी मार्ग बंद असल्यामुळे जाता येत नाही। त्यामुळे आपल्यासोबत या ठिकाणी परिसरातील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, मागील 10-12 दिवसापासून पावसाची विश्रांती होती, पण काल रात्री मध्यरात्रीनुसार सुमारास ढगफुटी सदृश असा पाऊस इथे झालेला आहे। त्यामुळे पूर्ण जे क्षेत्र आहे हळदीचं, सोयाबीनचं, हे पूर्ण पाण्याखाली क्षेत्र गेलेलं आहे। सर, तुम्ही बघू शकता किती भयंकर असं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। तरी शासनाला माझी विनंती आहे आपल्या माध्यमाच्या नुसार याने तरी आम्हाला शेतकऱ्यांना मदत करावी। आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी यांनी सांगितलेलं आहे की या परिसरात काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे या परिसरातील संपूर्ण जी शेती आहे ती संपूर्ण शेती पाण्याखाली आलेली आहे। हळद असेल, सोयाबीन असेल, नेमकेच पेरलेली पीक असेल, मातीसह संपूर्ण पीक वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेले आहेत। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।